नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं BA-TYच्या सैनिक विज्ञान विषयाच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये किंवा ऑनलाईन अध्यापन पद्धतीमध्ये तुमचं स्वागत करतो आणि हार्दिक अभिनंदनसुद्धा करतो. कारण तुम्ही BA-SYला योग्य ते यश संपादन करून तुम्ही BA-TYला आलात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि स्वागतसुद्धा. सुरुवातीला मी माझा परिचय करून देतो. मी प्राध्यापक भारतभूषण वामनराव वाळवदे, MA MPhil नेट, डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी सायन्स, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, मुकरामबाद. आजच्या या पहिल्या आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये BA-TYला मी तुम्हाला थेरीचा विषय शिकवणार आहे आणि त्या थेरीचा टॉपिक आहे की वॉर आणि समकालीन युद्धपद्धती, युद्ध आणि समकालीन युद्धपद्धती, वॉर अँड कंटेम्पररी वॉरफेअर. तर मित्रांनो, मागच्या वर्षीसुद्धा आपला जो अकॅडमिक इयर होता 2020-21 याच्यामध्ये सुद्धा या कोरोनाच्या महामारीमुळे आपल्याला काही प्रमाणात ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने क्लासेस घ्यावे लागलेत. आणि यावर्षीसुद्धा अशी परिस्थिती असल्यामुळे आपण यावर्षीसुद्धा या शैक्षणिक वर्षामध्ये 21-22मध्ये सुद्धा आपण काही प्रमाणामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे सिलेबस कंप्लीट करण्याचा किंवा अभ्यासक्रम कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूयात. तर कोणालाही काहीही अडचण आल्यात तर ऑनलाईन आपण जे गुगल क्लासरूम तयार केला आहे त्यामध्ये आपण आपल्या शंका व्यक्त कराव्या, त्या शंकांचं निराकरण करण्याचा प्रयत्न आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करू. तर मी या पहिल्या तासामध्ये तुम्हाला फक्त आपला जो सिलेबस आहे किंवा अभ्यासक्रम आहे BA-TYचा त्याच्याबद्दल तुम्हाला इंट्रोडक्शन देणार आहे. तर तुम्हाला एक गोष्ट जाणवत असेल की ज्या वर्षी तुम्ही ॲडमिशन घेतलात त्यावर्षी स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठामध्ये CBCSने दुसऱ्यांदा BA-FYचा सिलेबस बदल केला होता. म्हणजे सुरुवातीला आपण स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाने म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम CBCS 2016मध्ये लागू करण्यात आलं होतं आणि त्यानंतर हा सिलेबस आजपर्यंत चालू आहे. तर पहिल्यांदा फर्स्ट इयरला 2016ला सुरुवात झाला होता आणि 2016 नंतर 19-20मध्ये फर्स्ट इयरला तुम्ही जेव्हा ॲडमिशन घेतलं त्यावेळेस सुरुवात झाली होती. आणि जसं तुम्ही सेकंड इयरला गेला, सेकंड इयरला सुद्धा तो सिलेबस चेंज झाला आणि थर्ड इयरला सुद्धा हा सिलेबस यावर्षी चेंज झाला होता. मागच्या वर्षी राष्ट्रीय सुरक्षा असा नावाचा थर्ड इयरला पेपर होता. यावर्षी तुम्हाला शिकवण्यासाठी युद्ध आणि समकालीन युद्धपद्धती, वॉर आणि कंटेम्पररी वॉरफेअर असं विषय आहे. तर मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा तुम्हाला एक थेरीचा पेपर असणार आहे आणि एक प्रॅक्टिकलचा पेपर असणार आहे. आणि ज्यांचं SSC मिलिटरी सायन्स असेल त्यांचंसुद्धा पेपर, त्याच्याबद्दल थोडंफार डिस्कशन आपण या प्रकरण या पहिल्या तासामध्ये करूयात. तर DSC फर्स्ट, DSC 9वा पेपर किंवा DSC फर्स्ट याला म्हणू शकतो. DSC म्हणजे काय की डिसिप्लिनी स्पेशल इलेक्टिव्ह. तुम्ही डिसिप्लिनी जनरल इलेक्टिव्ह बघितलं होतं तुम्ही सुरुवातीला, आता डिसिप्लिनी स्पेशल इलेक्टिव्ह हा पेपर आहे, 9वा पेपर आहे. वॉर अँड कंटेम्पररी वॉरफेअर हा संपूर्ण थेरीचा पेपर आहे. याच्यामध्ये कंटिन्यू असेसमेंट 25 मार्काला असणार आहे आणि एंड ऑफ सेमिस्टर एक्झाम ही 50 मार्काला असणार आहे. असे 25 आणि 50 मार्क मिळून तुमचे 75 मार्काचा टोटल मार्क असणार आहे. ह्या 25 मार्कामध्ये कंटिन्यू असेसमेंट CA ज्याला आपण इंटरनल एक्झाम म्हणतो, या CAमध्ये 5 मार्काच्या 2 टेस्ट घेणार आहोत आणि 10 मार्काची होम असाइनमेंट असणार आणि 5 मार्काचं हे सेमिनार असणार आहे. म्हणजे असे 25 मार्क हे आपण इंटरनल स्वरूपामध्ये आपण महाविद्यालयाच्या स्तरावर घेतोय किंवा घेणार आहोत. आणि 50 मार्क हे विद्यापीठाकडून घेतलेल्या, विद्यापीठ जेव्हा परीक्षा घेईल त्या एंड ऑफ सेमिस्टरमध्ये आपण हे 50 मार्काचं अभ्यास करणार, 50 मार्काचे तुमचे पेपर होणार आहेत. त्याचप्रमाणे प्रॅक्टिकलचा 10वा पेपर आहे ज्याला जनरल इलेक्टिव्ह म्हणतो, हा प्रॅक्टिकलचा पेपर असणार आहे. हा सुद्धा सारखाच की 25 मार्क हा इंटरनल असणार आहे आणि 50 मार्क हे एंड ऑफ सेमिस्टरचे असणार आहेत. फक्त एवढाच फरक आहे, मागच्या वर्षी तुम्ही अनुभवलं की 25 मार्क कंटिन्यू असेसमेंट जे हा आपण या 5व्या सत्रामध्ये जे काही सेमिस्टर एंड एक्झाम होणार आहे त्याचा सुरुवातीला आपण 25 मार्क घेत असतो आणि 50 मार्क हे
एंड ऑफ इयरला म्हणजे वर्षाच्या शेवटाला आपण दोन्ही वर्षाचे प्रॅक्टिकल 5वा सेमिस्टरचं आणि 6वा सेमिस्टरचं हे दोन्ही सेमिस्टरचे प्रॅक्टिकल आपण एंड ऑफ सेमिस्टरला घेत असतो. तर त्यामुळे हा सुद्धा 75 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे. आणि SCC ज्या विद्यार्थ्यांचे SCC मिलिटरी सायन्स आहे त्या SCC स्किल इन्हान्समेंट कोर्स हा BATYला तिसरा पेपर असणार आहे आणि त्याचं नाव आहे बेसिक डिफेन्स जर्नलिझम म्हणजे मूलभूत संरक्षण पत्रकारिता हा त्याच्या विषयाचं नाव आहे. फक्त फरक एवढाच आहे, कंटिन्यू असेसमेंट SCCला 25 मार्काचे आहे आणि एंड ऑफ सेमिस्टर एक्झाम ही 25 मार्काची आहे. म्हणजे एकूण एका सेमिस्टरला 50 मार्काचा हा पेपर असणार आहे. पण ह्या 25 मार्क हे इंटरनल आपण एंड ऑफ सेमिस्टरला घेतो आणि दुसरे एंड ऑफ 25 मार्क आहेत ते एंड ऑफ इयरला घेतो. म्हणजे वर्षाच्या शेवटी जसं प्रॅक्टिकल आपण घेतो त्याच प्रकारे आपण हे सुद्धा घेतो. ॲज कम्पेअर इन 6वा सेमिस्टरला सुद्धा सेम तोच प्रकार तेच विषय आहे, तोच पेपरचं नाव आहे वॉर अँड कंटेम्पररी वॉरफेअर, युद्ध आणि समकालीन युद्ध पद्धती. हा DSC 11वा पेपर असणार. जनरल रिलेटिव्ह पेपर हा प्रॅक्टिकलचा आहे, एरिया स्टडीजवर आहे. आणि SCC जो 4था पेपर आहे वॉर अँड टेक्नॉलॉजी म्हणजे युद्ध आणि तंत्रज्ञान याच्यावर हा विषय असणार आहे. तर आपण पहिल्या प्रकरणाकडे वळूयात. पहिला प्रकरण आहे 5व्या सेमिस्टरला आपला युद्ध. बऱ्याच वेळा मित्रांनो आपण युद्ध हा शब्द वापरतोय, पण नेमकं युद्धाची व्याख्या करा म्हटल्यानंतर आपल्याला युद्धाची व्याख्या करता येणार नाही. म्हणूनच आपण सैनिक विज्ञान या विषयामध्ये युद्धाची व्याख्या शिकणार आहोत. युद्ध म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, उद्देश काय आहे आणि त्याचे कॉजेस म्हणजे कारणे काय आहेत, युद्धाची काय कारणे आहेत आणि त्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे आणि इफेक्ट अँड प्रिन्सिपल म्हणजे ह्या पहिल्या प्रकरणामध्ये युद्ध कशाला म्हणतो आपण, त्याची युद्धाची कारणं काय आहेत, त्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे आणि इफेक्ट अँड प्रिन्सिपल म्हणजे त्याचे परिणाम काय होते आणि त्याची तत्त्व किती आहेत हे आपण या पहिल्या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. थोडक्यात जर सांगायचं झालं तर मित्रांनो, वॉर युद्ध, संघर्ष म्हणजे नेमकं काय, दोन गटांमध्ये होणाऱ्या वादाला किंवा त्या संघर्षाला आपण युद्ध असं म्हणू शकतो. एक गट काय करतो, आपली इच्छाशक्ती दुसऱ्या गटावर लादण्याचा जेव्हा प्रयत्न करतो त्याला काय म्हणतो आपण, युद्ध असं म्हणतो. एका गटाने दुसऱ्या गटावर आपली इच्छाशक्ती बळजबरीने लादणे याला आपण काय म्हणतो, युद्ध म्हणतो. मग ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास या पहिल्या प्रकरणात करायचा आहे. दुसरं प्रकरण आहे कन्व्हेन्शनल वॉरफेअर. कन्व्हेन्शनल म्हणजे काय, पारंपरिक युद्ध पद्धती. पारंपरिक युद्ध पद्धती कशाला म्हणतात, त्याची कन्सेप्ट काय आहे, त्याची संकल्पना काय आहे. आणि त्या पारंपरिक युद्ध पद्धतीमध्ये दोन भाग येतात, एक लिमिटेड वॉर आणि टोटल वॉर. म्हणजे पारंपरिक युद्ध पद्धती म्हणजे काय याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत या दुसऱ्या प्रकरणामध्ये. आणि त्याच्यानंतर त्याची संकल्पना काय आहे, पारंपरिक युद्धाची संकल्पना काय आहे आणि त्याच्यामध्ये लिमिटेड वॉर आणि टोटल वॉर अशा दोन भाग आहेत, त्याचासुद्धा आपण अभ्यास या दुसऱ्या प्रकरणामध्ये करणार आहोत. पारंपरिक युद्ध पद्धती म्हणजे काय, मी जर तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला तर पारंपरिक शस्त्रास्त्राने किंवा जुन्या शस्त्रास्त्राने जसं बंदूक झाली, तलवार झाले, खाट्या झाल्या, भाला झाला, या शस्त्रास्त्राच्या आधारावर जे युद्ध खेळलं जाते आणि जे युद्ध एका मर्यादित रणांगणात खेळलं जाते त्याला आपण पारंपरिक युद्ध पद्धती असं म्हणतो. मग लिमिटेड वॉर आणि टोटल वॉर म्हणजे काय, लिमिटेड वॉर म्हणजे काय, ज्या युद्धाला एक कालमर्यादा आहे, जे युद्धाला एक भूमीची मर्यादा आहे, एक विशिष्ट वेळेची मर्यादा आहे, विशिष्ट काळाची मर्यादा आहे, त्याला आपण लिमिटेड वॉर म्हणतो. आणि विशिष्ट त्याला जे काही शस्त्रास्त्र वापरले जातात ते विशिष्ट शस्त्र असतं, त्याच्यामध्ये आपण लिमिटेड वापरले जाते म्हणून त्याला काय म्हणतो, मर्यादित युद्ध म्हणतो किंवा लिमिटेड वॉर म्हणतो. आणि टोटल वॉर म्हणजे काय, ज्या युद्धामध्ये फक्त युद्ध हे सैनिकापुरतं मर्यादित नसून संपूर्ण राष्ट्र त्याच्यामध्ये समाविष्ट होतो, त्याला आपण सर्वकष युद्ध किंवा टोटल वॉरफेअर म्हणतो. म्हणजे हे युद्ध फक्त एखाद्या सैनिकापुरतं मर्यादित राहत नसून तर हे युद्ध सर्वांना म्हणजे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचतो, त्याला आपण सर्वकष युद्ध बनतो. आणि हे दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. तिसरं प्रकरण आहे न्यूक्लिअर वॉरफेअर. न्यूक्लिअर म्हणजे काय, आण्विक युद्ध पद्धती. अणूचा वापर जिथं होतो, अण्वस्त्रांचा वापर जिथं होतो त्याला अण्वस्त्र युद्ध पद्धती आपण म्हणत असतो. मग याच्यामध्ये अण्वस्त्राची म्हणजे काय, त्याची ऑब्जेक्टिव्ज काय आहे, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण याच्यामध्ये या न्यूक्लिअर वॉरफेअरमध्ये करणार आहोत किंवा शिकणार आहोत.
मग त्याच्यामध्ये त्याची कन्सेप्ट काय, संकल्पना काय आहे न्यूक्लिअर वॉरफेअरची, त्याचा न्यूक्लिअरचा डेव्हलपमेंट म्हणजे विकास कशा प्रकारे होत गेला आणि संपूर्ण जगामध्ये न्यूक्लिअरचा विकास होत गेला आणि प्रत्येक राष्ट्रापाशी आज न्यूक्लिअर वेपन आहे, तर याचा विकास कशा प्रकारे होत गेला, भारताने कसा विकास केला, याच्याबद्दल आपण न्यूक्लिअर वॉरफेअर ह्या तिसऱ्या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. त्याचबरोबर 1945ला न्यूक्लिअर वॉरफेअर काय झालं, म्हणजे 1945 दुसरं महायुद्ध जेव्हा झालं होतं, ते दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी 6 ऑगस्ट आणि 9 हिरोशिमा आणि नागासाकीवर 6 आणि 9 तारखेला जे न्यूक्लिअर बॉम्ब टाकून दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती केली, त्याला आपण न्यूक्लिअर वॉरफेअर किंवा न्यूक्लिअर युद्धामध्ये न्यूक्लिअरचा वापर झाला असं म्हणू शकतो. आणि प्रकरण 4 आहे केमिकल वॉरफेअर. नावावरूनच लक्षात आलं असेल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, केमिकल वॉरफेअर म्हणजे काय. केमिकल म्हणजे रासायनिक युद्धपद्धती. रासायनिक युद्धपद्धतीमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, रसायनाद्वारे जे युद्ध खेळलं जाते, रासायनिक युद्धपद्धती म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याचे एम्स म्हणजे ध्येय आणि ऑब्जेक्टिव्ह, त्याचे ध्येय काय आहे आणि त्याचे उद्दिष्टे काय आहे, हे आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचे आहे. मग रासायनिक युद्धपद्धतीचे प्रकार किती, त्याच्यावर होणारा परिणाम काय, त्याच्या परिणामामुळे त्या राष्ट्रावर होणारे परिणाम काय, त्याच्यातल्या नागरिकांवर काय परिणाम होतो, म्हणजे रसायनाचा जेव्हा आपण युद्धामध्ये वापर करतो तर ह्या संपूर्ण राष्ट्राला त्याचा परिणाम भोगावा लागतो. तर मग त्याचे कुठले कुठले परिणाम आहे त्या सगळ्या बाबतींचा आपण अभ्यास ह्या 4थ्या प्रकरणामध्ये करणार आहोत. आणि 5वं प्रकरण आहे आपलं एन्व्हायरमेंटल वॉरफेअर. म्हणजे काय, पर्यावरणीय युद्धपद्धती. पर्यावरणीय युद्धपद्धतीमध्ये आपण पर्यावरणाचा वापर करून युद्धामध्ये त्याचा वापर करून युद्ध कशा प्रकारे जिंकला जाते किंवा युद्धामध्ये त्या शत्रूला कशा प्रकारे मात दिला जाते, याचा आपल्याला अभ्यास 5व्या प्रकरणामध्ये. त्याच्यामध्ये एम, त्याचे पर्यावरणीय युद्धपद्धतीचा एम, त्याचे उद्दिष्ट, त्याचे पार्श्वभूमी, त्याचे घटक, त्याची वॉरफेअर करण्याची संकल्पना आणि त्याचे परिणाम ह्या आपल्या प्रकरणामध्ये आपल्याला शिकायचं आहे. पर्यावरण म्हणल्यानंतर तुमच्या लक्षातच आलं असेल की पर्यावरणाचा वापर करूनच आपण युद्ध खेळणार आहोत आणि युद्ध खेळत असताना त्याचं शत्रूला त्याच्यातून परावृत्त, त्याला हारवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि शेवटचं प्रकरण आहे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, जेथे तंत्रज्ञानाचा आणि इलेक्ट्रिकचा वापर करून युद्ध खेळलं जाते, तंत्रज्ञानाचा वापर करून, त्याला आपण इलेक्ट्रिक वॉरफेअर म्हणतो. त्याचा या प्रकरणामध्ये आपण त्याचे अर्थ शिकणार आहोत, एम ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ध्येय आणि उद्दिष्ट शिकणार आहोत, आणि त्याचे ॲस्पेक्ट म्हणजे त्याचे पैलू किंवा दृष्टिकोन कशा प्रकारचा आहे या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचा, हे आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. तर एकंदरीत जर तुम्ही ह्या प्रकरणाबद्दल किंवा ह्या संपूर्ण जो विषय आहे ह्या विषयामध्ये जर आपण प्रकरणं जे बघितलेत, ह्या प्रकरणाचा संपूर्ण विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की जो आपल्या सैनिक विज्ञान म्हणजे हा जो PATYला जो थेअरीचा पेपर ठेवला आहे, युद्ध आणि समकालीन युद्ध पद्धती, हा जो पेपर ठेवला आहे, या पेपरमध्ये जे नाव आहे युद्ध म्हणजे काय, युद्धाबद्दल आपण शिकणार आहोत. आणि समकालीन युद्ध पद्धती, समकालीन म्हणजे काय, सध्याच्या काळामध्ये कुठल्या युद्ध पद्धतीला महत्त्व आहे त्या युद्ध पद्धतीचा आपण या प्रकरणामध्ये किंवा या पेपरमध्ये आपण शिकणार आहोत. म्हणजे आजचं जे युद्ध आहे हे सर्वकष युद्ध झालं आहे. मग त्याच्यामध्ये आपण न्यूक्लिअरचा वापर करतोय, केमिकलचा वापर करतो, पर्यावरणीय म्हणजे एन्व्हायरमेंटलचा वापर करतो आणि त्याचबरोबर रासायनिक युद्धाचा वापर करतो. म्हणजे ह्या सगळ्या युद्धपद्धतीचा आपण वापर करून शत्रूला हारवण्याचा प्रयत्न करतो. कारण प्रेडिक्शन असं झालं आहे की एखाद्या सैनिकांवरून किंवा सैनिक हा प्रत्यक्ष समोरासमोरची लढाई करून एखादे युद्ध जिंकू शकत नाही. म्हणून आजच्या जगामध्ये जसं विकास होत चालला आहे तसं युद्धाची व्याख्यासुद्धा बदलत चालली आहे, युद्धाचे प्रकारसुद्धा बदलत चालले आहे. पहिले सुरुवातीला युद्ध हे फक्त एखाद्या मर्यादित विशिष्ट भागापुरतं तेव्हा सीमेपुरते मर्यादित राहायचं, परंतु आजचं युद्ध हे जर एखाद्या 2 राष्ट्रामध्ये जेव्हा युद्ध घडलं जाते तर त्या 2 सीमेपुरते मर्यादित नसतं, तर प्रत्येक राष्ट्रातला प्रत्येक नागरिकापर्यंत त्या युद्धाची झळ पोहोचत असते. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या सर्व युद्ध पद्धतीचा किंवा केमिकल वॉरफेअर, न्यूक्लिअर वॉरफेअर, एन्व्हायरमेंटल वॉरफेअर याचा सगळ्यांचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. म्हणून समकालीन युद्ध पद्धती असं त्या पेपरला नाव देण्यात आलं आहे. तर या ऑनलाईन अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये किंवा या पहिल्या तासामध्ये आपण फक्त एवढंच करूयात आणि पुढे जाऊन नेक्स्ट आपले जेवढे काही
तासेस होतील त्या तास आपण अशाच प्रकारे ऑनलाईन किंवा ऑफलाईनद्वारे घेत राहू. आणि ज्यांना कोणाला काही अडचणी आल्या समजण्यासाठी त्यांनी निश्चितच गुगल क्लासरूम आपण तयार केला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सर्व विद्यार्थी ॲड आहात. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या शंका विचारण्याचा प्रयत्न करावा आणि त्या शंकेचं आम्ही निराकरण करायचा 100% प्रयत्न करू. तर विद्यार्थी मित्रांनो, आज एवढंच. धन्यवाद.